मला असं वाटतं की विरोधी पक्षांनी नवीन वर्षात तरी देवाला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे. जयंत पाटलांनी अयोध्येच्या राम मंदिरात या अगोदर किंवा यानंतर दर्शन घेण्यासाठी तर कोणाची बंदी नाही आहे. जयंत पाटलांनी प्रभू रामाच्या नावाने भाषणाची सुरुवात करायला कोणाची बंदी नाही आहे. या देशातला सर्वसामान्य रामभक्त जय श्रीराम म्हणतो. मला वाटतं की आजपासून सुरुवात करावी. माझे मित्र आहे जयंत पाटील साहेब, माझे अतिशय जवळचे मित्र आहे. आजपासून जयंत पाटलांनी याची सुरुवात करावी. हे खरं आहे की आदरणीय शरद पवार साहेब हे देवाच्या संदर्भामध्ये त्यांनी आपलं भाष्य केलं की देव मंदिर हे माझ्यासाठी साधारणतः विषय नाही, कारण मी मंदिरात फारसा जात नाही. पण जयंत पाटलांना जर वाटत असेल की भारतीय जनता पार्टीच राम मंदिराचं श्रेय घेऊ इच्छिता, तर 22 तारखेला जयंत पाटलांनी आपल्या मतदारसंघात अयोध्येच्या राम मंदिराचा हा जो भक्तांसाठी राम मंदिर लोकार्पण कार्यक्रम आहे, कोणीही अडवलं नाही. जयंत पाटलांनी छान मंडप टाकावी, स्क्रीन लावावं आणि राम मंदिराचं दर्शन सर्वांना करावावं. यासोबतच जर जयंत पाटलांना असं वाटत असेल की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अयोध्येला प्रभू रामाच्या मंदिराचं दर्शन घ्यायला जायचं असेल, तर आता विशेष ट्रेन हे सुटणार आहे. जयंत पाटलांनी जसं एखाद्या सभेसाठी लोकांना तुम्ही घेऊन जाता, तसं प्रभू रामाच्या दर्शनासाठी घेऊन जा. तिथे काय अडचण असेल तर त्यांचा मित्र आहे, मदत करेल. सुप्रिया सुळे सुद्धा म्हणतात की या सगळ्या गोष्टी सुरू आहेत, परंतु आम्ही लोकशाही वाचवण्यासाठीच लढतोय असे त्यांनी. नाही, लोकशाही वाचवण्यासाठीच लढायचं आहे. म्हणणंच 19 महिने आणीबाणीत तुम्ही काय केलं हे जगानं पाहिलं आहे ना. आम्ही काय अनुभवलं आहे. म्हणजे माझे वडील 19 महिने संघाचे स्वयंसेवक म्हणून 19 महिने आणीबाणीत होते. आमच्या कुटुंबावर काय आपत्ती होती आम्हाला जाणीव आहे. जरा तुम्ही ईडीमध्ये अटकल्यानंतर तुमचा आक्रोश जेव्हा पाहतो, तेव्हा स्वतःला वाचवण्यासाठी आक्रोश करणाऱ्या राजकीय पक्षांनी लोकशाहीसाठी आम्ही वाचवण्यासाठी प्रयत्न करतो ही भाषा करणं, मला वाटतं की त्यांनीच जरा विचार केला पाहिजे की तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी काय केलं आणि बनीला विरोध. लाखो निरपराध जेलमध्ये जात होते तेव्हा तुम्ही कधी तोंड उघडलं नाही तुमच्या पक्षाने. तुम्ही कदाचित म्हणाल की मी लहान होते. जेव्हा शीख बांधवांचं 84 मध्ये अरे पत्नीच्या समोर जळत्या ट्रकमध्ये पतीला फेकलं जात होतं, आजही तुम्ही त्यावर बघत नाही. काश्मीरमधल्या पंडितांना 2 तुकडे करवतीने केल्या जात होते, तेव्हाही तर तुम्ही कधी बोलले नाही. तुमची लोकशाही म्हणजे तुमची खुर्ची आहे. लोकशाही वाचवणे याचा खरा अर्थ तुमच्या दृष्टीने तुमच्या परिवाराची सत्ता वाचवणे एवढाच अर्थ आहे. या देशामध्ये जेव्हा जेव्हा लोकशाही धोक्यात आली तेव्हा तेव्हा तुम्ही मात्र मौनम सर्वार्थ साधनम या भावनेने राहिलात. आणि हे आज नाही, कधी नौखालीमध्ये माझा जन्म झाला नव्हता, पण जेव्हा ते पुस्तक वाचतो एअर कंडिशनमध्ये घाम येईल अशा दंगली झाल्यात. पण तेव्हाही तुमचे वरिष्ठ काही बघत नव्हते, शांत होते. तुम्हाला सत्तेशिवाय दुसरं काहीही दिसत नाही, हे मात्र खरं आहे. गेल्या काही दिवसापासून त्या गृहमंत्र्यांवरती टीका वारंवार करताना पाहायला मिळतात. आज सुद्धा त्या म्हटल्यात की राज्याचे सगळ्यात निष्क्रिय गृहमंत्री जे आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्या काळात सगळ्यात जास्त गुन्ह्याचे प्रकार असतील किंवा घटना ज्या आहेत त्या घडलेल्या पाहायला मिळतात. वारंवार टार्गेट त्यांना त्या वारंवार वाईट देतात. नाही, त्यांना एक गोष्टीची माहिती झाली की देवेंद्रजीवर टीका केली तर प्रसिद्धी जास्त मिळते. देवेंद्रजी मोठे नेते आहे आणि त्यांच्यावर टीका केली तर आपल्याला वारंवार टी व्हीमध्ये दिसता येतं. साधारणतः असं असेल, एखाद्या नेत्याने टीका करताना तर्कसंगत टीका केली, आकडेवारीसहित टीका केली तर मी समजू शकतो. अन्यथा आमच्या सरकारमध्ये खड्ड्यासोबत सेल्फी आणि 2 वर्ष 8 महिने महाराष्ट्र खड्ड्यात केला तर बेस्ट सीएम हे कसं होऊ शकतं. कांदा निर्यातीचा प्रश्न सुद्धा ऐरणीवर आलेला आहे. निर्यात बंदी जी आहे ती मागे घेत नाही, त्यामुळे 8 जानेवारीपासून शेतकरी जे आहेत
ते संपवावर जाणार आहेत. नाशिकमध्ये एक बैठक संघर्ष समितीची झाली आहे, तिथं हा निर्णय घेण्यात आला. नाही, माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेजी, माननीय देवेंद्रजी व विशेष करून आमचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा तिघांनीही या संदर्भात चर्चा केली आहे. तिघेही अतिशय या विषयावर सकारात्मक आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारणतः देशाचा 40% कांदा उत्पादन आत्ता आपल्या देशातलं आपल्या महाराष्ट्रात होतं आणि म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपल्याला या संदर्भामध्ये योग्य उपाययोजना करत एकीकडे सामान्य जनतेलाही महागाईचा सामना करावा लागू नये आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना न्याय प्राप्त व्हावा अशा दृष्टिकोनातून योजना करण्याच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांची चर्चा सुरू आहे आणि मला विश्वास आहे की शेतकरी बांधवांना न्याय मिळेल. याबद्दल सरकार कुठेही मागे राहणार नाही. सरकार अतिशय सकारात्मक आहे आणि नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना अशा संकटाचा सामना करावा लागू नये याची काळजी सरकार घेईल. भाऊ, लोकसभेसाठी जागा आहेत, त्या लोकसभेच्या जागेसंदर्भात आता नवीन नवीन नावं आहेत ते समोर येतात. रवींद्र चव्हाण यांचं रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नाव समोर येतं. नाही, असं आहे की ही तंत्र पाहायला मिळालेलं होतं. अनेक केंद्रीय मंत्र्यांना राज्यामध्ये निवडणुका लढवायला सांगितलेल्या, तशी चर्चा सुरू होती की राज्यातल्या मंत्र्यांना लोकसभा लढवायला सांगितली जाऊ शकते. हे कुणाला माहिती आहे? आम्हाला कसं माहीत असणार आहे? याची माहिती तर आमचे जे वरिष्ठ नेते आहे ते वरिष्ठ नेते जेव्हा कोणता आदेश देईल, जागा कोणाला देईल आणि या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा DNA आदेश ऐकत लोकशाहीसाठी काम करणाऱ्यांचा आहे. तुम्ही स्वतः बघितलं असेल, हे कौतुकास्पद आहे. शिवराज चौहानजी यांना मुख्यमंत्रीपद दिलं नाही, पण तुम्ही त्यांचं एक एक स्टेटमेंट आहे का? म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा एक ऊर्जा प्राप्त होते. आणि असे अनेक नेते आहे की ज्यांना जबाबदारी देताना त्यांची जबाबदारी दुसऱ्याला दिली, आनंदाने निर्णय स्वीकारला जातो. आणि म्हणून पहिला मुद्दा की राज्यातले कोणी नेते लोकसभेत जातील का, तर याचं उत्तर तर माझ्यापाशी नाही आहे. याचं उत्तर हे आमचे अध्यक्ष श्री नड्डाजी, आमचे नेते अमितभाई व आमचे युगपुरुष सर्वोच्च नेते मोदीजी यांच्याकडून माहिती होऊ शकेल. पण एक प्रमुख मुद्दा ज्यावर आज कारण नसताना चर्चा होत आहे की तिकिटा वाटप झालं का, तर पहिली गोष्ट राज्यामध्ये तिकीट वाटप करण्याचा अधिकार हे राज्यात कोणालाच नाही आहे. आम्ही तिकिटांच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा तीनही पक्षाचे नेते म्हणजे माननीय मुख्यमंत्री, माननीय अजितदादा आणि आमचे नेते माननीय देवेंद्रजी एकत्र बसतील. साधारणतः आत्ता काही लोकसभा क्षेत्राचे सर्वे केले जात आहेत. या सर्वेनंतर महत्त्वाचा आमचा मुद्दा आहे तो म्हणजे आम्ही सर्वांनी एकत्रपणे लढलं पाहिजे. आमच्यामध्ये एक सूर असावं, एक लक्ष असावं. आपण महाविकास आघाडीमध्ये बघितलं की जाहीरपणे चर्चा होत आहे. हे काही योग्य नाही ना, की कोण किती जागा लढवेल हे तर वरिष्ठांनी ठरवायचं आहे. आमच्याही या महायुतीमध्ये आम्ही जागा कोणता लढवायचा याची बेसिक चर्चा आम्ही करू, पण निर्णय मात्र राष्ट्रीय अध्यक्ष व राष्ट्रीय पार्लमेंटरी बोर्डच घेणार आहे. त्यामुळे आज कोणत्याही क्षणी कोणाचीही तिकीट निश्चित नाही. आणि कारण नसताना नुकसान त्या उमेदवाराचं होतं की जर त्या उमेदवाराचं नाव जास्त TV चॅनलमध्ये आलं तर त्याला तिकीट मिळण्याची जी काही थोडी सहजता आहे ती सुद्धा जाते. आणि कधीकधी मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की एखाद्याला जर तिकीट द्यायची नसेल तर तुमच्याकडे हे काम दिलं पाहिजे की तुम्ही त्याचं नाव चालवा, म्हणजे वरतून त्याची तिकीट कापण्याचा मार्ग निश्चितपणे सुलभ होतो असं मला व्यक्तिगत रीतीने वाटतं. 14 तारखेला आम्ही 500-500 कार्यकर्ते एकत्र साधारणतः आम्ही येतो आहे आणि 500-500 कार्यकर्ते साधारणतः तिन्ही पक्षाचे. आणि 14 तारीख आहे, मकर संक्रांतीचा दिवस आहे. जनतेसाठी लोकशाहीच्या माध्यमातून हे 2024 गोड व्हावं, आनंददायी व्हावं यासाठी आम्ही एक विचार करतो आहे. आणि या विचारानंतर आलेले सर्व 3 नेते एकत्र बसतील आणि यानंतर मग लोकसभेच्या जागा कोणी लढवायच्या, आज कोणती जागा कोणी लढवायची कुठेही निश्चित नाही आहे. मग एकनाथ शिंदेजी, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा एकत्र बसतील, तिन्ही पक्षाचे इतर एकत्र पदाधिकारी बसतील आणि मग निर्णय होईल. पण तुम्ही जसं म्हणाला की रत्नागिरी ही भारतीय जनता पार्टीने लढवण्यासाठी नाव घोषित केलं, तर मला असं वाटतं असं करू नका, अन्यथा आमच्या मित्राचं नुकसान होईल. कारण तुम्ही आता महाविकास आघाडीचा उल्लेख केला. आज माजी खासदार प्रकाश रेड्डी आहेत, त्यांनी थेट महाविकास आघाडीला घरचा दिलं की तुम्ही जागा वाटपाबद्दल चर्चा करताय. ज्यावेळी तुम्ही केंद्रीय पातळीवर असता, इंडिया
इंडिया लाईनचा उल्लेख करता मात्र राज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये फक्त 3च पक्ष येऊन चर्चा करतायत. इतर बहुजनांचं आणि कामगारांचं नेतृत्व करणाऱ्या डाव्या संघटना असतील किंवा वंचित संख्या पक्षांना बाजूला ठेवलं जात आहे. त्यामुळे चर्चा करायची तर आम्हाला सोबत घेऊन चर्चा करा, अन्यथा चर्चा करू नका. आता दिसते आघाडीमध्ये. तर मग याच्यावर भाष्य कशाला करायचं आणि सावध कशाला करायचं? बरं आहे ना, जे चालू आहे ते बरं आहे, जनतेच्या हिताचं आहे. मला तर वाटतं की त्याच्यावर भाष्य कशासाठी करायचं आणि कशासाठी आपण उपदेश करायचे? जे चालतं आहे, जो हो रहा है वो अच्छे के लिए हो रहा है, चालू द्या. नाना पटोले म्हणतात की महायुतीमध्ये जागा वाटपावरती हा सगळा गोंधळ सुरू आहे, त्यामुळे महायुतीच्या राज्यात पराभव होईल हे निश्चित आहे. नाही, ठीक आहे. असं आहे की त्यांनी 24 तास स्वप्न बघायला काहीही अडचण नाही आणि आम्हाला आनंद आहे की हे स्वप्न बघत बघत जे काम कार्यकर्त्यांसाठी करायचं ते हे विसरून जातील. स्वप्नात त्यांना महायुतीचा पराभव होतो आहे असं दिसलं नाही, मग मात्र आपला महायुतीचा विजय निश्चित होईल. कारण जो व्यक्ती एकदा मनात ही धारणा निश्चित करतो की महायुती जिंकणार नाही, तो काहीही कृती करूच शकणार. किरीट सोमय्यांनी असं म्हटलं की 20,000 कोटींचे घोटाळेबाज नव्या सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात आहेत, असं त्यांनी गौप्यस्फोट केला आहे. नाही, ठीक आहे, मग त्यांच्यावर काही भाष्य करायचं नाही, तुम्ही त्यांच्याकडून माहिती घ्या. मग बैठक आहे उद्या, सांगता येईल ना. भाऊ, राज्यातला एक सर्वोच्च पुरस्कार जो आहे तो उद्या घोषित होणार आहे. कशा पद्धतीनं किती नावं आली आहेत चर्चेसाठी किंवा त्या पुरस्कारासाठी? नाही, साधारणतः दरवर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जायचा. मधात तो पुरस्कार देण्यासाठी जो महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा काही उशीर झाला होता आणि म्हणून आत्ता आपण दरवर्षी तो पुरस्कार दिला जावा ही आपली आग्रहाची भूमिका आहे. आणि खरं तर प्रत्येक पुरस्काराचा एक कॅलेंडर आपण तयार करतो आहे की ज्यानुसार यानंतर साधारणतः सांस्कृतिक कार्य विभागाच्या संदर्भात एखादी बातमी येते की हा पुरस्कार अजून दिला गेला नाही, 3 महिने उशीर झाला, 6 महिने उशीर झाला. आणि म्हणून मी प्रधान सचिव आणि आमच्या संचालकांना सांगितलं की प्रत्येक गोष्टीची तारीख निश्चित करा. तारीख निश्चित होत नसेल तर कमीत कमी 1 महिना निश्चित करा आणि त्या महिन्याचा 1 आठवडा निश्चित करा की या आठवड्यामध्ये हा पुरस्कार दिलाच गेला पाहिजे, त्याची निश्चिती असली पाहिजे. खरं तर आपापल्या कर्तृत्वानी महाराष्ट्राचा गौरव वाढवण्याचं काम या क्षेत्रामध्ये अनेक लोक करतात. खरं तर निवड करणं कठीण असतं, पण तरीसुद्धा निवड तर करावीच लागते. यावर्षीसुद्धा महाराष्ट्र भूषण, मागच्या वर्षीपर्यंतचे आपण सर्व पुरस्कार आपण दिले. यावर्षीचा जो पुरस्कार आहे तो सुद्धा पुरस्कार उद्या दुपारी 3 वाजता माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपण विनंती केली होती, बैठक आयोजित करण्यात आली आहे. आत्ता महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना त्याची रक्कमही आपण वाढवली. पहिल्यांदा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा फक्त 10 लाख रुपये होता, आता तो 2.5 पट केला, 25 लाख रुपये हा महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी आपण केली आहे. आणि यासोबत ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राचा गौरव वाढवण्यासाठी आयुष्यामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध केलं विविध क्षेत्रामध्ये, मग ते आर्थिक आहे, सामाजिक आहे, वैज्ञानिक आहे, यामध्ये चित्रपट आहे, नाट्य आहे, कला आहे, अशा सर्व क्षेत्रातली नावं काढतो. उद्या त्या नावावर चर्चा होईल. यामध्ये अशासकीय सदस्यही आहेत जे महाराष्ट्राचा ज्यांनी गौरव वाढवला आणि साधारणतः या अगोदर ज्यांना महाराष्ट्राचे सर्वोच्च पुरस्कार प्राप्त झाले आहेत असे सदस्य यामध्ये आहेत. आणि सर्वांची एकत्र बैठक होते, नावं पुढे येतात आणि मग त्या नावापैकी एका नावाची निवड एकमताने केली जाते. आत्तापर्यंत तरी हा प्रघात आहे की महाराष्ट्र भूषण पुरस्कारामध्ये एकमत आम्ही करतो आणि एकमताने त्याचा निर्णय करतो. उद्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वेळ दिली आहे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी स्वतः आहे, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा स्वतः आहे आणि मीही आहे. आणि उद्या मग याच्यावर आपण महाराष्ट्र भूषण निर्णय करू. आणि आमचा प्रयत्न आहे की हा कार्यक्रम जो आहे तो फरवरी महिन्यामध्ये पूर्ण करावा. आणि यानंतर आमचा जो टाईमटेबल निश्चित आम्ही साधारणतः करतो आहे, झालेला आहे, तो घोषित करायचा आहे की आमचा प्रयत्न असा आहे की सांस्कृतिक विभागाचं एक कॅलेंडर तयार व्हावं. आणि जसं महाराष्ट्र शासनाचं कॅलेंडर असतं तसं सर्व राज्यात जे जी कार्यक्रम सांस्कृतिक कार्य विभाग करतो त्या तारखा, त्याचं स्थान, त्याचा जिल्हास्थान हे सर्व एकत्रितपणे त्या कॅलेंडरवर असेल. आणि मग याच्यामध्ये एक नियमितता येईल जी आवश्यक आहे आणि ती
व्हावी या दृष्टीने आम्ही काम करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.